स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आज सकाळी जो आपला रेकी लेवल 1 चा शक्तिपात झाला, त्या शक्तिपातानंतर जी आपण ऊर्जा ग्रहण केलेली आहे शक्तिपातामध्ये, त्या ऊर्जांना आता आपण ऍक्टिव्हेट करणार आहोत. आणि ऍक्च्युअल आज आपण किती सुंदर ऊर्जांशी कनेक्ट झालेलो आहे याचा एक सुंदर अप्रतिम असा अनुभव पण घेणार आहोत. बरेचसे लोक काही कारणांनी उपस्थित नसतील आज. त्यांच्यासाठी मी आज दोनदा शक्तिपात घेतला, त्यानंतर दुसऱ्यांदा घेतला तरी राहून गेलं असेल तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न निश्चित करू. इथून पुढे तुम्ही एक रेकी साधक म्हणून रेकीचे 5 तत्व आत्मसात करून या ऊर्जांना आपल्या जीवनात अनुभव करायचा आहे. आणि हा अनुभव आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने परिपूर्ण करणारा अनुभव असणार आहे. कारण ही रेकी ऊर्जा निश्चित शिकण्यासाठी नाही आहे, ही एक लाईफ ट्रान्सफॉर्म करणारी एनर्जी आहे. तर ही रेकीची साधना सुरू करण्याच्या आधी सर्वप्रथम आपल्याला साधक बनायचं आहे. आणि साधक बनण्यासाठी रेकीचे जे 5 तत्व आपण अभ्यासतो आहे, ते 5 तत्व जीवनात अनुसरण करायला शिकायचं. काय करायचंय ते 5 तत्व. कारण हा अभ्यासक्रम नाही आहे, एखादं सिलेबस नाही आहे की आपण शिकलो आणि संपलो. जोपर्यंत तुमच्या आचरणातनं हे 5 तत्व तुम्ही स्वतः अनुभव करणार नाही, तोपर्यंत ही ऊर्जा तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही मल्टिपल असायचा एक्सपिरियन्स घेऊ शकणार नाही. या दिव्य ऊर्जांना पहिले तुमचा ट्रस्ट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एक विश्वासानंतर दैनंदिन लेवलवर हिचा उपयोग करणं गरजेचं आहे. आणि साधक म्हणून रेकीचे 5 तत्व अनुसरण करण्याची खूप मोठ्या लेवलची गरज असते. दिव्य रेकी शक्तीचं सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये आत्मसात करण्यासाठी या दिव्य ऊर्जा आपल्याला आपल्या जीवनामध्ये आणणं खूप मोठ्या लेवलवर गरजेचं आहे. ही दिव्य ऊर्जा इतकी पवित्र आहे की इथून पुढे तुम्ही संकल्प केला, हिची साधना केली, तर तुमच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या समस्या सुटतात. एखाद्याला स्पर्श करून तुम्ही त्याच्या वेदना कमी करू शकता. हा लेवल 1 मध्ये येणारा एक दिव्य अनुभव आहे. किंवा तुमच्या अफर्मेशननी पाण्याची ऊर्जा बदलते, तिला तुम्ही तीर्थाचं स्वरूप देऊ शकता. हा दिव्य अनुभव तुम्ही पाणी चार्ज करून आज अनुभवणार आहे. पण श्रद्धा आणि विश्वास या 2 गोष्टींची साथ तुम्हाला या ऊर्जांना देणं खूप गरजेचं आहे. तुमचा स्वतःचा विश्वास, श्रद्धे भावनेने या ऊर्जांचा स्वीकार, यांनी तुम्हाला खूप सुंदर असा रिझल्ट तुमच्या जीवनात येणार आहे. तर रेकी कुठलाही कोर्स नाही, ही साधना आहे. आणि इथून पुढे रेकीचे 5 तत्व म्हणजे आपलं जीवन करायचं आहे. तर तुम्ही या दिव्य अनुभूतींना अनुभव घेणार आहे. त्यासोबतच रेकी लेवल 1 हिला स्वयंशुद्धीकरण कालावधी म्हटला जातो. आणि म्हणून 21 दिवसाची साधना आपल्याला करणं गरजेचं आहे. रेकी करत असताना आंघोळीचं बंधन नाही आहे. रेकीची प्रॅक्टिस करत असताना आहाराचं बंधन नाही आहे, खाण्यापिण्याचं बंधन नाही आहे. पण प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीला माहिती आहे की आपल्या आरोग्यासाठी कुठला आहार योग्य आहे, कुठले विचार योग्य आहे, माहिती सगळ्यांनाच आहे. पण कुणीतरी मार्गदर्शक आपल्या जीवनात लागतो. आणि कदाचित युनिव्हर्सने ती जबाबदारी तुमच्यासाठी माझ्यावर दिलेली आहे. पण मी फक्त किती सांगितलं त्याच्याने फरक पडणार नाही, जोपर्यंत प्रॅक्टिकली
तुम्ही या ऊर्जांना तुमच्या जीवनात स्थान देणार नाही. ओनली युअर प्रॅक्टिस कॅन चेंज युअर लाईफ. चला तर मग या सुंदर ऊर्जांना आज अनुभव करूया. आणि आज सकाळी जे जे लोक आज उपस्थित होते त्या सगळ्या लोकांना इथून पुढच्या ऊर्जा अनुभवायला मिळतील. आणि काही कारणांनी ज्यांचं राहून गेलेलं आहे शक्तिपात, त्यांच्यासाठी आपल्याकडे एक पर्याय हा असतो की तुम्हाला त्याच्यासाठी ₹500 एक्स्ट्रा पे करावे लागतात, कारण एनर्जी एक्सचेंज तसंही रेकीचा फ्री होत नाही. पण ते मी माझं ग्रॅटिट्यूड की जे ब्रह्मांडाने मला दिलं त्याच्याने मी प्रयत्न करते. पण इथून पुढे ज्यांचं राहिलं असेल आणि ज्यांना पुढच्या प्रवासात यायचं असतं, तर त्यांच्यासाठी हे खूप आवश्यक आहे की त्यांनी शक्तिपात जोपर्यंत त्यांचा होत नाही ते पुढच्या प्रवासाला येऊ शकणार नाही. ओके, तर आज माझ्यासोबत आपण या ऍक्टिव्हेशन करून घेऊया आणि या ऊर्जांना आपल्या जीवनामध्ये अनुभव करूया. तयार आहात सगळे? रेडी आहात? एक ग्लास पाणी घ्यायचंय, थोडस सध्या प्यायचंय. सध्या थोडं प्यायचंय कारण आज आपण पाणी 2-3दा प्यायला सांगणार आहे. किरण वानखेडे मॅडम, ते डोक्यावरचं काढायचंय कारण आपण एनर्जी ऍक्टिव्हेट करणार आहे आता. ठीक आहे? ओके, तर आता थोडं पाणी पिऊन घ्या आणि मी इथून ज्या पुढील सूचना देते आहे त्या सूचना आपल्याला पालन करायच्या आहेत. दोन्ही हात जोडायचे आहेत. माझ्यासोबत प्रार्थना बोलायची आहे. मी स्वतःचा किंवा स्वतःची, प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार प्रार्थना करायची आहे. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. अनंत स्रोतातन वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा, अनंत स्रोतातन वाहत येणारी एक दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करते आहे. क्राउन चक्रातन ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या दोन्ही 7ही चक्रांमधनं प्रवेश करून शरीराच्या प्रत्येक सेल आणि ऑर्गन मधनं प्रवेश करून तुमच्या दोन्ही हातातनं प्रवेश करत आहे. दोन्ही हात रब करायचे आहे. सर्वप्रथम आता आपण आपल्या एनर्जीला ऍक्टिव्हेट करणार आहे आणि मग या ऊर्जांचा अनुभव घेणार आहे. दोन्ही हात रब केल्यानंतर डावा हात खाली, उजवा हात वर. हाताची पोझिशन कप शेप, असा बोट जोडलेली आणि हाताचा कप शेप ठेवायचा असा, या पद्धतीने. आणि क्लॉकवाईज घड्याळीच्या दिशेने क्लॉकवाईज हात फिरवायचा आहे. अफर्मेशन द्यायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 दोन्ही हातांच्या मध्ये एक ऊर्जाचा प्रवाह, थंड गरम किंवा मॅग्नेटिक फील्ड आपल्याला जाणवेल. 21 वेळा अफर्मेशन देऊन एनर्जी ऍक्टिव्हेट करायची आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. त्यानंतर उजवा हात खाली, डावा हात वर. 21 वेळा मोजत बसायचं नाही, अंदाजे आपल्याला फिरवायचं आहे. परत क्लॉकवाईज घड्याळीच्या दिशेने. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा.
charge, heal and protect my palm chakra. 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 आता अंदाजे 21 पूर्ण झाल्यानंतर डाव्या हाताची मूठ बांधायची आहे. तो हात मांडीवर ठेवून द्यायचा आहे. डाव्या हाताची मूठ बांधून हात मांडीवर इथे आपल्याला 21 वेळा क्लॉकवाईज घड्याळीच्या दिशेने चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. इथे अफर्मेशन काय राहील? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. Charge, heal and protect my 7 chakra. 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 त्यानंतर आपल्या जन्माची सुरुवात आपल्या नाभीपासून झालेली आहे आणि म्हणून आपल्या नाभीचं चक्र ऍक्टिव्हेट करायचं आहे. नाभीच्या समोर चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. चार्ज, हील, हा हात असाच आहे मांडीवर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. Charge, heal and protect my nabi chakra. 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 त्यानंतर दोन्ही हात आपल्याला हृदयासमोर ठेवायचे आहेत. टेकवायचे नाही, थोडे दूर. अफर्मेशन द्यायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. Charge, heal and protect my body and aura. 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 Charge, heal and protect my body and aura.
दोन्ही हात रब करायचे आहेत. आता आपण आपल्या शरीरावर पहिल्यांदा या दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जांचा अनुभव घेणार आहे. एक एनर्जी बॉल तयार करायचा आहे. दोन्ही हात जवळ दूर जवळ दूर जवळ दूर करायचे आहेत आणि क्लॉकवाईज या पद्धतीने आपल्याला अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज असं करून जवळ दूर करून एक मॅग्नेटिक एनर्जीचा फील तुमच्या हातांमध्ये येणार आहे. मॅग्नेटिक एनर्जीचा फील कुणाकुणाला जाणवत आहे त्यांनी फक्त थंब दाखवायचा असा आणि परत ऍक्शन सुरू करायची. थंब दाखवायचा. इफ यू आर फिलिंग द एनर्जी, दोन्ही हातांमध्ये थंड गरम किंवा एक मॅग्नेटिक फील वाली एनर्जी तुम्हाला जाणवणार आहे. ती कुणाकुणाला जाणवते का? ओके, त्यांनी असा थंब दाखवायचा. इफ यू आर फिलिंग दॅट एनर्जी, गुड. तर दोन्ही हात असा रब करायचा आहे आणि एक एनर्जीचा फील आल्यानंतर आता कुणाला जे काही शरीर लेवलच्या व्याधी असतील तिथे तुम्ही इथे हात ठेवल्यानंतर शरीर लेवलच्या त्या व्याधींच्या जागी हात ठेवायचा आहे. पुढच्या 10 मिनिटांमध्ये तुमच्याच स्वतःच्या एनर्जीने त्या वेदनांपासून तुम्ही बाहेर येऊ शकता. ठीक आहे, तर दोन्ही हात रब करायचे आहेत. एक एनर्जीचा बॉल तयार करायचा आहे आणि हा बॉल तयार झाल्यानंतर याला उचलून डोळे बंद करा आणि क्राऊन चक्रावर ठेवायचं आहे. क्राऊन चक्रावरनं तुमच्या शरीरामध्ये जिथेही दुखणं आणि वेदना आहे तिथे तो हात ठेवून द्या. जिथेही शरीरावर दुखणं आणि वेदना आहे आणि त्याच्यानंतर पुढील सूचना अनुभवायच्या आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करते आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रामधून ही ऊर्जा आपल्या प्रत्येक चक्रामध्ये प्रवेश करते आहे. थर्ड आय चक्र, थ्रोट चक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्रापर्यंत पोहोचत आहे. आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या शरीराच्या प्रत्येक सेल, प्रत्येक ऑर्गन मध्ये पोहोचत आहे. डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत जिथेही काही वेदना असतील, दुःख असतील, त्या वेदना आणि दुःखांच्या ठिकाणी हात ठेवायचा आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय उपचारक ऊर्जा तुमच्या हातांमधून प्रवाहित होऊन तुमच्या त्या वेदनेला, दुःखाला कमी करत आहे. आता या क्षणी तुमच्या हातातून दिव्य ऊर्जांचा प्रवाह प्रवाहित होत आहे आणि तुमच्या जीवनात असलेल्या शरीर लेवलच्या व्याधींना कमी करत आहे. हस्तस्पर्श एकदम हलका ठेवा. हाताचा कप शेप, कारण तळहाताच्या सेंटर मधनं ही दिव्य ऊर्जा प्रवाहित होणार आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्याला दिव्य उपचाराचा लाभ करून देत आहे. संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, शरीर लेवलचं दिव्य हिलिंग आपल्याला प्राप्त होत आहे. शरीर लेवलचं दिव्य हिलिंग आपल्याला प्राप्त होत आहे.
आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो। आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो। हातातून प्रवाहित होणाऱ्या ऊर्जांचा प्रवाह सुरू होऊन थांबेपर्यंत आपल्याला त्या ऑर्गनवर, त्या बॉडी पार्टवर हात ठेवायचा आहे. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला त्या ऑर्गनवर, त्या बॉडी पार्टवर हात ठेवायचा आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ऊर्जा आपला दिव्य उपचार करत आहे, दिव्य उपचार करत आहे. हातातून प्रवाहित होणाऱ्या ऊर्जा थांबल्यानंतर दिव्य रेकी शक्तीचा आभार मानायचा आहे, स्वतःचा आभार मानायचा आहे. हवा व्हायची आहे. स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक. तुम्ही सध्या पाणी नका पिऊ. तुम्हाला पाणी प्यायला सांगणार आहे मी आता थोड्या वेळाने. फक्त 2 किंवा 3 उदाहरणं घेणार आहे ज्यांचा त्रास कमी झालेला आहे काही प्रमाणात, त्यांनी हँडरेस करायचं आहे. 2-3 उदाहरणं आपण, पण आपल्याला सिलेबस पूर्ण करणं पण गरजेचं आहे. अक्षता कुलकर्णी, अनम्यूट करा. मॅडम नमस्कार. अक्षता कुलकर्णी, मलकापूर बुलढाणावरून बोलते. आता रेनी सीझन आहे इकडे, तर मी अंगणात पडले होते. तर माझं ना बॅक पेनिंग चालू होतं, प्लस पायालाही थोडा गुडघा दुखत होता. आणि मी मेडिसिन घेतले. हळूहळू रिकव्हरी होती, पण एवढी फास्ट नव्हती. पण मला आता खूप फरक जाणवला. म्हणजे एक असं गरम वाफ अशी हातातून बाहेर येते असं जाणवत होतं मला. आणि जसं मी ते हँड त्या त्या ऑर्गन वरून फिरवत होते, तर मला तिथून तो पेन, म्हणजे असं वाटत होतं की शरीरातून काहीतरी बाहेर खेचलं जातंय, असं मला थोडंसं जाणवलं. किती टक्के कमी? पण 50% म्हणू शकू मॅडम. 50%. अभिनंदन, तुम्ही आज तुमचं पहिलं सेल्फ फिलिंग केलं आणि त्यात तुम्हाला एक 10 मिनिटांमध्ये जवळपास 50% आराम झालेला आहे. अभिनंदन. पूर्ण येस मॅडम. प्रोसेस आपण शिकणार आहे. सध्या आज आपण फक्त ट्रायल केलं. सुप्रिया कुलकर्णी. गुड आफ्टरनून मॅडम. स्माइल आफ्टरनून. मला सिरियसली आज सकाळपासून खूप कंबर आणि पोट म्हणजे भयंकर पेन होत होतं. कुठून आहात? पुण्याहून आहे. आत्ताच्या या एनर्जीनी म्हणजे हातातनं असं गरम वाफा अजूनही निघतायत अशा, आणि असं काहीतरी खेचतंय असं वाटत होतं कमरेच्या इकडनं जेव्हा मी हात ठेवला तेव्हा. एनर्जी होती ती. हा, आणि म्हणजे मी डोळे जेव्हा उघडले ना तेव्हा पूर्ण पेन माझं गेलेलं होतं. देशपांडे. माझी पाठ दुखत होती. म्हणजे आता 2 मिनिटापूर्वी बसायचं पण हे होत होतं, पण एकदम पूर्ण रिलॅक्स झालंय सगळं पाठीचा भाग. कुठून आहात सर? आम्ही कोल्हापूर. आणि माझा गुडघा पण जरा एकदम सैल पडला. आज सकाळपासून खूप दुखत होतं. दुपारी मी तेल पण लावलं होतं त्याला, पण एवढं हे वाटलं नव्हतं. पण आता एकदम असा रिलॅक्स वाटायला लागलाय. मॅडम, चांगली क्वालिटीची झोप येण्यासाठी सगळं सांगणार. ओके, मी मुद्दाम चॅट बॉक्स बंद ठेवला आज, कारण चॅट बॉक्स चालू असला की खूप डिस्टर्बन्स होतं आणि आपला उद्देश मागे राहतो. तर 3-4 उदाहरणं आपण बघितले. मला माहिती आहे बाकीच्यांनाही बरं वाटलं असेल, कारण हँडल्स आहेत अजूनही आपल्याकडे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. आज आपल्याला पाणी चार्ज करण्याचा एक सुंदर अनुभूती पण करायची आहे. ठीक आहे. सगळ्यांचं अभिनंदन की आज तुम्ही सेल्फ फिलिंग केलं स्वतःच्या दुखण्यावर. आणि कधी तो आपने ज्यांचं दुखत नसेल, ऍक्च्युली त्यांनी
एनर्जीला तरी फील केलं की कुछ तो बह रहा हातों से. दॅट इज रेकी एनर्जी. ती थंड असेल, गरम असेल, किंवा राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी कुणाला जाणवली असेल, तर ती एनर्जी, तीच ऊर्जा आहे जिच्यावर आपण शिकतो आहे, जिला अनुभव करायचा. कारण रेकी शिकण्यासाठी नाही आहे, ही एक अनुभूती आहे की आपण आपल्या स्पर्शाने आपलं प्रॉब्लेम हील करू शकतो, किंवा त्याच स्पर्शाने दुसऱ्याचे प्रॉब्लेम देखील आपण हील करू शकतो. चला तर मग आता आजचा अजून महत्वाचा टॉपिक वॉटर चार्जिंग हा समजून घेऊ, आणि मग ते कसं करायचं त्यावर आपण फोकस करणार आहे. जल ही जीवन है आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे अशी म्हणणारी आपली संस्कृती आहे. तर याच पाण्याच्या माध्यमातून आपण कुणाच्याही जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. पाण्यासारखं सेन्सिटिव्ह कोणीच नाही आहे, हे आपण डॉक्टर मसुरे इमाटो यांच्या प्रयोगातनं बघितलंय. सायंटिस्ट मसुरे इमाटोंनी पाणी आणि अन्नाचे व्हायब्रेशन्स आपण ऑलरेडी सबकॉन्शियस माइंड शिकत असताना बघितलं. आज ऍक्च्युअल तुमचा शक्तिपात झाल्यानंतर तुमच्या अफर्मेशननी खरंच पाण्यामध्ये बदल होतो का ते प्रॅक्टिकल आता आपण करणार आहे. तर सगळ्यांनी एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यातला एक सिप पाणी पिऊन त्याची चव थोडी लक्षात ठेवा. कारण रोजच पाणी पित असतो आपण, आपल्या घरचंच पाणी आहे. तर एक सिप पाणी पिऊन त्याची चव बघायची. ठीक आहे. आणि आता आपण पुढच्या प्रयोगाला सुरुवात करतोय. पाणी पूर्ण नाही प्यायचं, एक सिप करून पाणी ग्लासमध्ये हवंय. कशासाठी? एक पहिल्या सिप मध्ये तुम्ही ते जी नॉर्मल टेस्ट आहे पाण्याची ती लक्षात ठेवायची आहे. आणि आता आपण या पाण्याला चार्ज करणार आहे आणि त्याच्यानंतर त्या पाण्याच्या चव मध्ये काय बदल होते. बॉटल जे लोक घेऊन आहेत त्यांनी कॅप ओपन करा, पाणी ओपन पाहिजे मला. बरोबर आहे. पाण्याची कॅप ओपन करा. जे बॉटल मध्ये पाणी चार्ज करतात त्यांनी एक सिप पाणी पिऊन घ्यायचंय. आता सगळ्यांनी थोडं ग्लास बॉटल बाजूला ठेवा. परत एकदा रेकीला प्रार्थना करायची आहे. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या क्राउन चक्रातनं प्रवेश करते आहे. क्राउन चक्रातनं ही ऊर्जा आपले 7ही चक्र, शरीरातील प्रत्येक सेल आणि ऑर्गन मध्ये प्रवाहित होऊन आपल्या दोन्ही हातातनं प्रवाहित होते आहे. दोन्ही हात रब करायचे आणि त्यानंतर तो ग्लास किंवा बॉटल हातात घ्यायची. ठीक आहे. ग्लास किंवा बॉटल हातात घ्यायची आणि आता या पाण्याच्या वर हात ठेवायचा आहे आणि अफर्मेशन द्यायचं आहे. क्लॉकवाईज फिरवून वर हात फिरवायचा आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला तीर्थाची गोडी आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला तीर्थाची गोडी आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने या पाण्याला तीर्थाची गोडी आलेली आहे. तीर्थाची गोडी आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने या पाण्याला तीर्थाची गोडी आलेली आहे. या पाण्याला तीर्थाची गोडी आलेली आहे. हे पाणी मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हे पाणी मला जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हे पाणी मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. 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 थँक्यू, थँक्यू.
आणि आता या पाण्याची चव घ्यायची आहे. So, what's the change? Raise your hand. Please share. काय झालं? कांचन पाठक मॅडम, अनम्यूट करा. खरोखरच गोड गोड अमृत प्यायल्याचा अनुभव आला. खरंच खरंच चेंज झाली चव. म्हणजे विश्वास आपलाच बसत नाही, आपणच आपल्या याच्यावर विश्वास ठेवत नाही, पण हे प्रूव्ह झालं. हे खरंच हे आहे. Thank you. आपण मोठ्या कंटेनरलाही करू शकतो ना मॅडम आपल्याकडे. मॅडम एक्सप्लेन करते. फक्त आता आपण 4-5 अनुभव घेऊ. बाकीच्यांनी आजचा पाण्याचा अनुभव, एनर्जीचा अनुभव आज संध्याकाळी ग्रुप ओपन होते, ग्रुपवर शेअर करायचा. म्हणजे आता क्लास संपल्यानंतर. मनीषा वाघमारे मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, मी आहे ना डे 1 पासून क्लास जॉईन केलाय. आज मला सकाळी जमलं नाही करायला, कारण आमच्या बदलापूरमध्ये जरा प्रॉब्लेम चालू आहे, त्याच्यामुळे आमचं नेट बंद होतं. पण मॅडम डे 1 पासून मी करते ना, मला जांभळेच भरपूर येतात. आज जर शक्तिपात अटेंड करू शकला असतात तर ते ब्लॉकेजेस दूर झाले असते. आमच्या इथे केल्याशिवाय पुढची प्रॅक्टिस होऊ शकणार नाही. बघू. मला नंतर तुम्ही मेसेज टाकून ठेवा, नाव टाकून ठेवा, तुम्हाला गाईड केल्या जाईल. ओके. हर्षा मॅडम, अनम्यूट करा. पहिल्यापेक्षा ही पाण्याची टेस्ट एकदम सुमधुर अशी गोड खूप छान लागली. म्हणजे पहिले डोळे म्हणून टेस्ट केलं, म्हणजे नंतर मग हे बघितलं, ही पाणी खूपच चेंज होताच, म्हणजे छानच. भाग्यश्री मॅडम. नमस्कार. नमस्कार, बोला. पाणी शहाळ्याच्या पाण्यासारखं लागलं. नारळाच्या पाण्याची जी गोडी असते, मूळ जी गोडी असते नारळातलं, करणी नारियल में पाणी, तसं येते. खूप छान लागलं. बोला शलाका मॅडम, काय म्हणताय? मॅम पाणी खूपच गोड लागलं एकदम, म्हणजे आणि ते पिल्यानंतर तोंडही असं खूप गोड होतं मॅम. असं काहीतरी गोड खाल्ल्यावर कशी टेस्ट असते तोंडामध्ये आपल्या, तशी लागत होती. खूप छान मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू. प्रेमा मॅडम, बोला. प्रेरणा अनम्यूट करा. माईक ऑन करा प्रेरणा मॅडम. ओके. हॅलो मॅम. पाण्याची टेस्ट खरंच खूप गोड लागली. फील नाही होत की आपणच चार्ज केलेलं पाणी आहे. खूप छान लागली टेस्ट. छान. मी जे बोलली होती की तुम्ही ते प्रॅक्टिकल करू शकाल. आज हो, नाही खरंच पाण्याची टेस्ट खूप चेंज झाली. थँक्यू सो मच. योगेश राऊत सर. पाण्याची चव फारच छान लागली, म्हणजे पीएच व्हॅल्यू चांगली झाली असं लक्षात येतं. आणि मला एक दुसरा प्रश्न होता, तुम्ही ऊर्जेचं जे सांगितलं की गरम आणि थंड, मला थंड जाणवलं. थंड आणि गरम मध्ये काय फरक आहे? नाही, प्रत्येकाच्या शरीराच्या संवेदना वेगवेगळ्या असू शकतात. कुणाला थंड, कुणाला गरम, तर कुणाला राऊंड फिरणारी एक एनर्जी जाणवत असते, तर कुणाला मुंग्या आल्यासारखं अनुभूती होत असते. ही अनुभूती प्रत्येक व्यक्ती परत्वे बदलत असते. थँक्स. रघुनाथ सर, बोला. अनम्यूट करा. माईक ऑन करा सर. रघुनाथ सर, माईक ऑन करा ना. मी सर माईक ऑन करा, माईक बंद करा. बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. पाण्याची चव म्हणजे मीठ किंवा साखर न घातलेलं लिंबू पाणी जसं असतं तशा प्रमाणात ते वाटत होतं. पण मला गुडघेदुखीचा त्रास असल्यामुळे सध्या मगाशी तुम्ही जे सांगितलं की बघा कसं वाटतंय तर ते चालल्याशिवाय सांगू शकत नाही. त्याच्यामुळे मी आता त्याच्यावर उत्तर मगाशी दिलं नाही. धन्यवाद. तुम्ही चालून बघा ना, आता उठून 2 पावलं चालून बघा. नाही, थोडंसं मी पाय वर खाली करून बघितलं मी, पण तसं काही जाणवलं नाही मला फ्रँकली. पण पाण्याच्या चवीत मला फरक वाटला. धन्यवाद.
प्रीती जांभूळकर मॅडम लास्ट, मग बाकीच्यांनी अनुभव तिकडे शेअर करायचा, कारण आपल्याला पुढचा टॉपिक. गुड इव्हिनिंग. हॅलो, गुड बोला. इव्हिनिंग मॅम. जेव्हा आपण पाणी चार्ज करत होतो तेव्हा पाण्यामध्ये असं हाताला जेव्हा आपण ऊर्जा त्याला देत होतो, इलेक्ट्रॉन जसे फ्लो होतात, तसं माझ्या लेफ्ट हँडला जाणवलं की ऊर्जा काहीतरी आपल्या हातातनं पाण्यामध्ये जात आहे. तसं माझ्या हाताला तसं फील होत होतं आणि पाण्यामध्ये सौम्यपणा अशी वाटली. आधीची टेस्ट आणि नंतरची पाणी पिलं त्यामध्ये थोडासा फरक जाणवला. चला, आता बघा, एक गाणं होतं, पाणी रे पाणी तेरा, म्हणजे ज्याचं जिसमे रंग कैसा जिसमे मिला दो होय उस जैसा. आता आपल्या घरामध्ये पाणी साठवलेलं असतं की नाही? आज वॉटर फिल्टरचा जमाना आहे. घराघरामध्ये डिरेक्टली आरओ वॉटर सुद्धा आपण असतं, युव्ही वॉटर फिल्टर असतं, आणि काही घरांमध्ये साधं महानगरपालिकेच्या नळाचं किंवा आपल्याकडे बोरवेल नुसार आलेलं पाणी आपण वापरतो. पाण्याला जीवन आहे, पाणी म्हणजे जीवन आहे. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही किंवा राहू शकत नाही. पण आपल्या घरामध्ये लक्षात घ्या आता का बरं प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. प्रत्येक जण पाणी पितं, प्रत्येकाच्या घरी पाण्याचा साठा असतो, आणि पाणी ही जीवनदायी एनर्जी आहे, अन्न हे जीवनदायी एनर्जी आहे. त्याच घरामध्ये विचारांच्या माध्यमातून जी नकारात्मकता क्रिएट केली जाते, शब्दांच्या माध्यमातून जी नकारात्मकता क्रिएट केली जाते, आवश्यक नाही की ते पाण्याचा ग्लास तुमच्या हातात आहे आणि मगच अफर्मेशन काम करेल. ही तर लाईफ फोर्स युनिव्हर्सल एनर्जी आहे जी सर्वत्र व्याप्त आहे, आणि ही एनर्जी सर्वत्र आहे. आणि आपल्या घरामध्ये जे संवाद आपण करत असतो, जे शब्द आपण वापरत असतो, मग आपण म्हणतो की आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम येतात, का आजारपण येत असतात. थोडा उत्तर मिळालं. एव्हरीथिंग इज द एनर्जी व्हायब्रेशन. एनर्जी फक्त नकारात्मक किंवा सकारात्मक असू शकते, आणि म्हणून आज मी आपणा सगळ्यांना विनंती करते, आपल्या विचारांच्या मार्फत किंवा कृतींच्या मार्फत ती एनर्जी जशी आपण बाहेर टाकतो, ते सगळे व्हायब्रेशन्स आपल्या घरामधल्या अन्न आणि पाण्यामध्ये मिक्स होत असतात. प्रत्येक वस्तूला स्पर्श करून ती ऊर्जा तिथे कनेक्ट होत असते, आणि त्याच ऊर्जांचं अस्तित्व आपल्या जीवनातल्या यश अपयश, आरोग्य अनारोग्याला जबाबदार असतं. मुद्दा लक्षात आला? आणि म्हणून घर एक मंदिर आहे, आणि त्या मंदिरामध्ये व्हायब्रेशन्स हे प्रेम, विश्वास, आदराचे असावे. मुलांसाठी प्रत्येक आईवडील त्यांच्या यशासाठी झटत असतात, पण त्यांना बोलताना म्हणत असतात, मूर्खा गाढवा तुला अक्कल नाहीये. चाहत है वो अच्छा बन जाए और ऊर्जा है उसके औरा में डाल देते हैं कि मूर्खा तुला अक्कल नाहीये. क्रॉस कनेक्शन आहे बरं. तो देणारा कन्फ्युज होतो, अरे याला काय द्यावं, मूर्ख गाढव बनवावं की याला उच्च शिक्षित बनवावं. वी आर क्रिएटिंग द एनर्जी. सो थिंक अबाउट दॅट, की आपण कशी ऊर्जा आपल्या फॅमिलीसाठी क्रिएट करतो. जोडीदाराकडनं प्रेम, विश्वास, आदर पाहिजे आहे, आणि मनात सतत कुरकुर गुणगुण चालू असतो. वी आर क्रिएटिंग द एनर्जी. लक्षात येत आहे थोडं थोडं कि जो भी अपने साथ आसपास में हो रहा है, कहीं ना कहीं कभी ना कभी हमने क्रिएट किया हुआ है. कारण त्या ईश्वरानंतरचा क्रिएशनचा अधिकार फक्त आणि फक्त मनुष्याला मिळालेला आहे, प्राण्यांना नाही. सो वी आर द क्रिएटर. जंगलाच्या राजालाही अफर्मेशननी आणि सिद्धींनी मॉन्क लोकांनी ताब्यात केलाय की नाहीये? त्यांच्या पाठीवरून हात फिरून त्यांच्या बाजूने चालताना तुम्ही बघू शकता. वो शक्ति उनने इंसान में हर वो शक्ति है जो चाहे वो पा सकता है.
पण आपण आपल्याच कुटुंबातल्या 4 लोकांना त्यांच्या आवरामध्ये प्रेम, विश्वास आणि आदराची ऊर्जा निर्माण करू शकत नाही. आणि म्हणून माझ्या माता भगिनींना विनंती आहे की अन्न तयार करत असताना त्या अन्न तयार झाल्यानंतर तिथे आजपासून एक अफर्मेशन द्यायचं आहे. शांत मनाने, पवित्र मनाने स्वयंपाक झाल्यानंतर 2 मिनिटं त्या अन्नाला अफर्मेशन द्या. हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. काय अफर्मेशन द्या अन्नाला? हे पहिले दिव्यरेखी शक्तीला कॉल करायचं. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस फूड. या अन्नाचा आभार, स्वतःचा आभार, दिव्यरेखी शक्तीचा आभार, हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाचा आभार. आणि मग तिथे एक अफर्मेशन जोडा. हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभते. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसा हो. आजपासून 21 दिवस या पद्धतीने अन्नाला अफर्मेशन द्या आणि घरामध्ये कुठली एनर्जी तयार होते. आपण यू आर द क्रिएटर. आज फिल्टरने डायरेक्ट पाणी, आपण डिरेक्टली पाणी बॉटलमध्ये भरतो. ठीक आहे, फिल्टरलाच अफर्मेशन द्या. फिल्टर पायात खाली आसन ठेवा, फिल्टर समोर उभा राहा, दोन्ही हात रब करा. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू फिल्टर अँड वॉटर असं म्हणून दोन्ही हात त्या फिल्टरच्या दिशेने करा आणि अफर्मेशन द्या. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. असं 3दा अफर्मेशन द्यायचंय. अफर्मेशन कितीदा द्यायचंय? कुठलंही 3 वेळा अफर्मेशन द्यायचंय. आणि मग हळूहळू तुमच्या घरी जर एखादा पाहुणा आला, तो सुद्धा त्या ऊर्जांचा फरक अनुभवू शकेल आणि म्हणेल तुमच्या घरच्या अन्नाला आणि पाण्याला सकारात्मक किंवा वेगळीच चव आहे, कुछ तो फरक है. हा फरक लोकांना जाणवायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या घराचं वातावरण सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, प्रेम ऊर्जांनी संपन्न होणार आहे. बट केव्हा होईल? मला ऐकल्याने नाही. अजून 3 दिवसानंतर क्लास संपेल. हे होण्यासाठी तुम्हाला या सगळ्या प्रॅक्टिकल आपल्या घरात पुढचे 21 दिवस करायचं आहे. का बरं? कारण आपण सबकॉन्शियस माइंडचा नियम काय आहे? 21 दिवस कुठलीही गोष्ट आपल्या माइंड मध्ये हॅबिट बनण्यासाठी लागते. दॅट्स फॉर 21 डेज. 21 दिवसानंतर 60 डेज त्याचा पूर्ण माइंड मध्ये माइंडसेट तयार होतो आणि 90 दिवसामध्ये ते अफर्मेशन, ती इच्छा फुलफिल होत असते. तर या पद्धतीने अन्न आणि पाणी आपण दैनंदिन लेवलवर जर चार्ज केलं, 2 मिनिटं लागतील. आणि जे माझे बंधू इथे उपस्थित आहेत, त्यांनी जर किचन मध्ये वळत नसेल आपले पाऊल, तर दिवसातनं 2दा वळवायचे. फक्त त्या अन्नाला अफर्मेशन द्यायचं की हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभ. बघा आपल्या घरातले व्हायब्रेशन चेंज होते. आता घरामध्ये स्वच्छता का असावी याचं एक उदाहरण प्रॅक्टिकली मी तुम्हाला दाखवते. बेटाच्या देखील रुमाला याचं काढ करून. आपण दिवाळीला घर साफसफाई करतो, घरी एखादा इव्हेंट आहे, तसं आता माझ्याकडे जन्माष्टमीच आहे, तर चालू आहे सगळी साफसफाई. ये क्यू करना है. आता बघा माझ्याकडे हा एक रुमाल आहे, याला मी ना चोळामोळा करते. तुमच्या समोर याला चोळामोळा करत आहे. आता जे मी प्रॅक्टिकल करते हे रेकीच्या 3rd लेवलच्या क्लासच्या, मास्टर लेवलचा, पण ते तुम्हाला काढून दाखवते की हाऊ इट्स वर्क, कशा पद्धतीने आपण प्रॅक्टिकली. याचं डिटेल जे लोक 3rd लेवलचे आहेत त्यांनी अनुभवलेलं आहे. अगदी त्या पेंडुलम डाउजिंगनी आपण एखाद्याचा बॉडी वेट, बीपी, शुगर, पर्सेंटेज, हरवलेली वस्तू शोधणं, हरवलेली व्यक्ती शोधणं, आणि तो पूर्ण कोर्स माझ्याकडनं गिफ्ट म्हणून मी देत असते. याला म्हणतात पेंडुलम डाउजर. ठीक आहे.
आता हा रुमाल आहे, 16 मुळा करून इथे ठेवलेला आहे. ऍट प्रेझेंट या रुमालाची एनर्जी कशी आहे? अँटी क्लॉकवाईज फिरत आहे. दिसत आहे का तुम्हाला? डाउझर दिसत नसेल. ऍट प्रेझेंट या रुमालाची एनर्जी कशी आहे? अँटी क्लॉकवाईज फिरत आहे. ठीक आहे का? तर मी त्याला 16 मुळा करून तुमच्या समोर ठेवलेला आहे. ओके, आता मी याच रुमालाला व्यवस्थित अशी घडी घालते. व्यवस्थित मी आता घडी घातली आणि आता परत हाच प्रश्न मी या रुमालाला विचारते. ऍट प्रेझेंट या रुमालाची एनर्जी कशी आहे? क्लॉकवाईज डिरेक्शन चेंज केली म्हणजेच काय? आता तीच वस्तू 16 मुळा केलेली एका व्यवस्थित घडी केल्यामुळे त्या एनर्जीची बघा किती पॉझिटिव्हिटी. आणि जेव्हा थर्ड लेवल मध्ये स्टुडंट येतात, पहिले काय वाटतं? मॅडम फिरवतात, मग दे फील द मॅजिक. ही जी एनर्जी आपण एक्सपिरियन्स करतो हे ऍक्च्युअली आपल्या लाईफ मध्ये मॅजिक क्रिएट करते. हा अनुभव इथे प्रत्येकाला येतो. आणि हा पूर्णपणे पेंडुलम डाउझिंगचा कोर्स आपल्या रेकी सेकंड थर्ड लेवल सोबत 2 कोर्स गिफ्ट असतात. त्याच्यातला हा एक कोर्स आहे पेंडुलम डाउझिंग, जे तुम्हाला अगदी माझ्याकडनं ऍज अ गिफ्ट म्हणून शिकवल्या जातं. जसं हा लेव्हल 1 चा कोर्स पूर्णपणे गिफ्ट आहे, तसा तो कोर्स पण तुम्हाला त्या कोर्सेस सोबत 2 कोर्सेस अजून गिफ्ट आहे, त्यातला आहे. तर म्हणून वस्तू जर दारामध्ये पडलेल्या असतील तरी सुद्धा त्यांनाही थँक्यू म्हणा. चपल्याचं उदाहरण सांगितलं होतं ना मी तुम्हाला? येस ऑर नो? नाही सांगितलं. ओके, कदाचित या बॅच मध्ये सांगायचं राहून गेलं असेल. चप्पल घालता सगळेजण? चप्पल, बूट, सँडल वगैरे सगळं घालत असाल ना? सगळेजण घालतात पक्का? जे काय आपलं वय आहे लहानपणापासून, आता किती चप्पल बूट तोडले असतील आपण? आठवते नाही. कितीदा त्या चपलेला थँक्यू म्हटलं? कितीदा त्या चपलेला आपण थँक्यू म्हटलं? लक्षात घ्या, जीवन रेखीत आल्यावर कसं असायला पाहिजे? कळत नकळत जो कुठलाही व्यक्ती किंवा वस्तू आपल्या मदतीला येत असते, वी हैव टू से जस्ट थैंक यू. जिस दिन आप इस आभार भाव से अपने जीवन को भर दोगे, जीवन और अधिक सुंदर बन जाएगा. आता हा आभार भाव म्हणजे काय? चपलेला आपण अंगणात कसे काढतो, ती चप्पल किती कामाची आहे बघा. उन्हाचे चटके ती सहन करते, पावसाचा चिखलही ती सहन करते, थंडीचे थंडी देखील ती सहन करते. रस्त्यात एखादा काटा बोचला तरी सुद्धा पहिले ती सहन करते. तिच्या सहनशीलतेच्या पलीकडचा असला तरच तो काटा आपल्या पायापर्यंत पोहोचतो. आणि आपण अशा कितीतरी चप्पल बुटांचा वापर करून थँक्यू सुद्धा म्हणत. आणि म्हणून आजपासून रेखीत थँकफुलनेसला आलो. कळत नकळत जे जे बघा, तो शेतकरी शेतात राबतोय पावसामध्ये, थंडीमध्ये, उन्हामध्ये, म्हणून आपल्या पोटात अन्न पडतंय. कुणीतरी कामगार आपल्यासाठी राबतोय म्हणून आपल्या सगळ्या गरजा पूर्ण होत आहे. कुणीतरी आपल्यासाठी सतत करताय. आपण आपल्या घरात करणाऱ्यांचीच तर किंमत ठेवत नाही, तर काय बाहेरची. सो आज से ही ये ग्रैटिट्यूड अपने घर से चालू करतो. मुलांना रागवताना, मुलांसाठी अपशब्द काढताना, IVF सेंटर समोर लागणाऱ्या रांगा बघा. लाखो रुपये खर्च करण्याची ताकद असूनही तुमच्या पदरात पडलेलं दान
त्यांना नाही मिळू शकत. आजपासून मुलांवर हात उचलताना व्हॅल्यू समजू. त्या ईश्वराने त्यांच्या पालन पोषणाची आणि घडवण्याची जबाबदारी तुम्हाला दिलेली आहे आणि त्यांच्यासाठी तुम्ही आदर्श आहात. म्हणून तुमची संवाद कौशल्य, तुमची भाषाच ते आत्मसात करत आहे. घर ही मुलांची पहिली शाळा आहे. त्यांच्यासाठी ते पोषक वातावरण बनवा, त्यांचे आधारस्तंभ बना, आत्मविश्वास तोडणारे पालक बनवा. आपलं बालपण आठवा ना. जे मुलं पर्सेंटेज साठी आपल्या मुलांवर दोषारोपण करतात, थोडे आपले मार्कशीट काढून बघा. माझी मार्कशीट कोण आले आहेत का तुम्ही? आज कलाम सरांसोबत काम केलेले सायंटिस्ट सुद्धा माझे स्टुडंट आहे. महाराष्ट्रातले 350-400 प्रॅक्टिशनर्स, मेडिकल प्रॅक्टिशनर, माझे डॉक्टर, ते माझे स्टुडंट आहे. त्यांनी कोणीच माझी मार्कलिस्ट नाही मागितली. लक्षात घ्या, अ शीट ऑफ अ पेपर कांट डिसाइड युअर फ्युचर. आपली मार्कशीट सगळेच जण काही टॉप करत नाही, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे मुलं ही आपली अमूल्य देण आहे त्या ईश्वराने दिलेली. त्यांना संगोपन त्या पद्धतीने करा आणि जो आदर्श आपण आपल्या मुलांकडे ठेवू, ज्या घरांमध्ये वृद्धांची अवहेलना होते किंवा वृद्धांबद्दल नकारात्मकता बोलली जाते, थोडा ध्यान में रख लो. हम भी 40 के पार हो गए हैं. 60 पार व्हायला वेळ लागणार नाही, 30 वेळ आपल्यावर येणार. आणि त्यावेळेस आपण आपल्या मुलांसाठी आदर्श असलो पाहिजे की आपण आपल्या आई वडिलांची एवढी सेवा केली की ते मुलं मोठे झाल्यावर त्यांच्या मनामध्ये ती करुणा, ते प्रेम तुमचं करण्याची त्यांची इच्छा असली पाहिजे. हिस्ट्री रिपीट इटसेल्फ. उदय विकास ऱ्हास हा निसर्गाचा नियम आहे आणि म्हणून रेखीमय जीवन असं असावं की रेखीच्या या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य जीवनात पाहिजे. थोडा आप बदलो, दिव्य रेखी शक्ती त्याच्यात तुम्हाला सपोर्ट करेल. अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि दैनंदिन मी जी प्रॅक्टिस तुम्हाला शिकवणार आहे त्या प्रॅक्टिसनी निश्चितच आपण आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणू शकणार आहे. सो आजचं सेशन कसं वाटलं हे निश्चित ग्रुपवर आज शेअर करा, कारण तुमचे अनुभव त्या लोकांसाठी प्रेरणा आहे ज्या लोकांनी या सगळ्या गोष्टी मिस केल्या. आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पेशन्स लागतो आणि तो पेशन्स आपल्याला वाढवायचा आहे. उद्याच्या सेशन मध्ये आपण पास्ट लाईफ मेडिटेशन, जो आपला मेडिटेशन राहून गेलेला आहे ते मेडिटेशन आपण उद्या आधी घेणार आणि त्याच्यानंतर 7 चक्रांचा अभ्यास आपण अनुभवणार आहे. की उद्या रेकीचा प्रोटोकॉल, ट्रीटमेंटचा एक जो प्रोटोकॉल असतो, कुठल्या आजारासाठी कसं हे करायचं, तो एक चॅप्टर आपण कम्प्लीट करणार आहे. शनिवार हा आपल्या या सेशनचा लास्ट डे राहील, डे 10. ओके, तर उद्या आपला याच वेळ क्लास होईल. सो सगळ्यांनी नियमित वेळेवर जॉईन करायचं आहे, कारण जॉईन करता तुम्ही 5-10 मिनिटं लेट आणि मग असं वाटतं की कुणाचं मिस नको व्हायला, मग लेट सुरू केलं जातं. असं करू नका, वेळेवर जॉईन करा आणि नक्की तुमचं शेअरिंग करावं, कारण अगर आपको अच्छा लगा हो तो अवश्य शेअर कीजिए, कारण त्या शेअरिंग वरनं मला कळतं की तुम्ही या क्लासला किती. आता 313 लोक, 312 लोक आता प्रेझेंट आहे. आज 350+ आकडा होता, तर बघू किती मेसेजेस येतात ग्रुपवर. त्याच्यावरनं लक्षात येईल की हाऊ मच युअर सिरियस. कारण इथे अटेंड करणं नाहीये, कारण त्या मेसेज पासून तुमच्या भावना, तुमचे शेअरिंग मधनं मला तुमचे एक्सपिरियन्स माझ्यापर्यंत. ओके, सो परत भेटू याच नव्या ऊर्जांसोबत उद्या, अधिक रेकीला डीप मध्ये समजून घेण्यासाठी आणि आपल्या भूतकाळातील सगळ्या दुःखांना विराम देण्यासाठी. सो मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करू हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, धन्यवाद.